देहू नगरी ही केवळ भक्तीचीच नव्हे तर शक्ती आणि राष्ट्र निर्मितीचीही पवित्र भूमी आहे। याच भूमीत संत तुकाराम महाराजांच्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना साकार केली। शिवाजी महाराजांचे मावळे हे तलवारीचे शिलेदार होण्याआधी तुकोबारायांचे निष्ठावंत वारकरी होते। आधी वारकरी म्हणून घडले हे मावळे पुढे स्वराज्याचे कर्ते झाले, असं प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केलं। आपला मावळा सामाजिक संघटनेच्या वतीनं देहू येथे राबवण्यात आलेल्या स्वच्छता वृक्षारोपण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार लंके बोलत होते। देहूतील प्रमुख रस्ते, नदी काठ आणि सार्वजनिक ठिकाणे व्यापक स्वच्छता राबवण्यात आली। सोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपणही करण्यात आलं। संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य होते। त्यांच्या विचारातून शिवरायांना आदर्श राज्य कारभाराची दिशा मिळाली। मावळ खोऱ्यातून सुरू झालेली ही चळवळ पुढे संपूर्ण स्वराज्याचा कणा ठरली आहे। यावेळी उपस्थित पत्रकारांनी राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केली असता ही मोहीम पूर्णतः सामाजिक असून यात कोणताही राजकीय भाष्य केलं जाणार नाही, असं स्पष्ट मत खासदार निलेश लंके यांनी केलं आणि राजकीय प्रश्नावरती बोलणं टाळलं। मोहिमेअंतर्गत देहू देवस्थानला खासदार निलेश लंके यांच्या हस्ते 2 बाकडे, 2 कचरा पेट्या तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे फलक प्रदान करण्यात आले। शिवाय गावातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता साहित्याचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमास देहू देवस्थानचे विश्वस्त हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, कीर्तनकार कुंडलिक महाराज मोरे, आपला मावळा प्रतिष्ठान देहू नगरीचे अध्यक्ष प्रदीप कोळगे, देहूच्या माजी सरपंच रत्नाताई करंडे, सुनीता परंडवाल, संदीप शिंदे, उद्योजक गणेश शेठ कोळके, राजेश वळसे पाटील, रमाकांतजी मोरे, बबनराव गुंजाळ, बाबासाहेब गायके, चक्रधर राजदेव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गडकिल्ल्यांचं संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, सौर ऊर्जेवर आधारित दिवे बसवणे अशा विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचा विचार रुजवणं आणि भक्ती शक्तीचा हा अनोखा मिलाव या ठिकाणी करण्यात आला। शिवाजी महाराजांनी राज्यकारभारातून आदर्श मावळे घडवले, तसेच मावळे पुन्हा उभा राहून मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहतील असं आवाहन संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक सीताराम काकडे यांनी केलं।